गाडी का स्टार्ट होत नाही? म्हणजे डेस्टिनी सुद्धा हे सांगते की काय, की आनंदीला घेऊन जायचं नाही. बाबा काय झालं? नाही, काय नाही, काय नाही. अरे यार, बाबाला काय झालं? असं का निघून गेला? मी बघते हा. मी विचारते. श्रीकांत काय झालं? आनंदी समोर रिॲक्ट नका हो, तुम्हाला जायला उशीर होतोय. लेट तर झालंय आयुष्यात, आताही होतोय लेट. कसं आहे ना भावना, मला इथे दिसतंय की आनंदीला माझ्याबरोबर घेऊन जाण्यात इथे कोणालाच इंटरेस्ट नाही. ना तुम्हाला, ना सिद्धिराजला, ना स्वतः आनंदीला. आनंदीच्या मनातच नसेल तर तिला माझ्याबरोबर घेऊन जाण्यात काय अर्थ आहे? बघा ना, त्यांच्यातला बॉन्ड बघ. म्हणजे सिद्धिराजचा जो तिच्याबरोबर बॉन्ड आहे तो माझा कधीच नव्हता तिच्याबरोबर. म्हणजे मी हरलोय किंवा वाईट बाप आहे असा अर्थ होत नाही. आनंदी जेव्हा लहान होती ना, तेव्हा माझ्या बायकोने तिचा खूप चांगला सांभाळ केला. एक चांगली गृहिणी होती आणि सर्वात महत्वाची जबाबदारी पेलली होती, घर सांभाळण्याची, आनंदीला सांभाळण्याची. त्यामुळे मी निर्धास्त होतो. आपला बिझनेस कसा वाढावा या ध्यासापायी मी होतो कायम. सतत बाहेरच्या ट्रिप्स, व्हिजिट्स असायच्या, त्यामुळे इकडे दुर्लक्ष झालं. ते रिलेशनशिप तयार नाही झालं आमचं. काय करायचं? बायको अचानक गेली, त्याच्यानंतर माझ्या आईने तिचा सांभाळ केला. म्हणून सुरुवातीपासून माझा आणि आनंदीचा असा कधी बॉन्ड तयारच नाही झाला. मला तिच्यासाठी सगळं करण्याची कधी सवयच नाही लागली. म्हणून माझं तिच्यावर प्रेम नाही आहे किंवा तिचं माझ्यावर प्रेम नाही असं होत नाही. नाही श्रीकांत, माझं किंवा सिद्धिराजचं असं काहीही म्हणणं नाहीये. इथे कोणाची चूक नाही. चूक त्या रवीची होती, ज्याने माझी मुलगी माझ्यापासून तोडली. चूक त्या नशिबाची होती, ज्याने माझ्या पदरी जे नको होतं ते दिलं आणि जे हवं होतं ते फिरवून घेतलं. पण म्हणून काय चूक आहे, काय बरोबर आहे याचा विचार करण्यात काही अर्थ नाही आहे ना. आता ती गेली माझ्यापासून लांब, माझी मुलगी. लक्ष्मी, काय ग, काय चाललंय तुझं? हा, काय डोक्यात कसला विचार करतेस तू? इथे छान मी घडी करतो. काय चाललं होतं डोक्यात? हा, दुसरं काय हो, जानूचाच. माझा खूप गोंधळ उडाला हो. म्हणजे मला ना काय कळत नाहीये की नक्की काय करायचं. म्हणजे आता बघा, जानूला कपडे द्यायचे तर ती कॉलेजमध्ये असताना शलवार कमीज घालत होती ते द्यायचे, की लग्नानंतर ती साडी नेसायला लागली होती तर साडी द्यायची. काही कळत नाही हो, नुसता गोंधळ. लक्ष्मी, जे काही घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की जानूशी कसं बोलायचं, कसं वागायचं याचा विचार करायला वेळच मिळाला नाहीये. हो ना, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आता तिच्याबरोबर बोलताना, वावरताना खूप भान ठेवायला लागणार आहे. खरं सांगू तर मला जानूची खूप काळजी वाटते हो. जानूची काळजी वाटणं साहजिकच आहे, पण तू एक गोष्ट विसरतेस लक्ष्मी. आता आपल्याला जयंतच्या मनाचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे बघ ना, आपली जानू केल्यापासून जयंत सतत तिची वाट बघत होता. ती कधी ना कधीतरी परत येणारच याबद्दल खात्रीच होती त्याची. हो ना हो. जानूशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार त्याने कधी मनात सुद्धा येऊ नाही दिला का?
पण इतर कोणाशी लग्न करण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात कधी आला नाही. तो मनानं फक्त आणि फक्त आपल्या जानूशीच जोडला गेलाय. आणि त्याचं दुर्दैव बघ काय, जानू परत आली, आपल्याला भेटली, ती इतर सगळ्यांना ओळखते, जयंत शिवाय. त्याला किती वाईट वाटत असेल का बिचाराला. हो ना, मी तर त्याच्या मनस्थितीची कल्पनाच करू शकत नाही. आणि आपलं दुर्दैव की आपल्या जानूच्या तब्येतीसाठी आपण त्यांना तिच्या समोरही फार आणू शकत नाही. आता त्यांची विचारपूस करायला आपल्यालाच त्यांच्याकडे जावं लागणार आहे. आपल्याला हे विसरून नाही चालणार की जशी जानू आपली मुलगी आहे तसं जयंत आपला मुलगाच आहे. आणि तो खूप एकटा पडलाय का. तुमचं बरोबर आहे. तुम्ही भेटून या. तुम्ही भेटलात ना तर त्यांना आधार वाटेल. प्रॅक्टिकली मला असं वाटतं की फक्त इनामदार हे आडनाव आहे म्हणून मी तिच्यावर क्लेम करू शकत नाही ना. आंबा मी आलो. नाती अशी नसतात ना, म्हणून मला असं वाटतं की फक्त जन्माच्या दाखल्यावर माझं नाव असू शकतं, पण मनाने जर ती का माझी नसेल तर व्हॉट इज द पॉइंट. आनंदी आजपासून तुमची मुलगी आहे. तिची काळजी घ्या. अर्थात तुम्ही घेता पण. आणि सिद्धिराज, ते जे शब्द तुम्ही वापरता ना ते जरा प्लीज सांभाळ. लहान आहे. आय होप यू अंडरस्टँड. येतो. पप्पा आपल्याला निघायचंय ना. आपल्याला ट्रिपला निघायचं, चल लेट होतोय. ट्रिप कॅन्सल. काय? आता तो लेट नाही होणार बाळा, कारण तुझी काळजी कोण घेणार आहे माहितीये. भावना आहे आणि सिद्ध भाव. आता तू त्यांच्या बरोबरच. खुश आहेस ना?